विनीत धर्मराज पवार, मराठा विद्याप्रसारक समाज संस्था नाशिक संचलित श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खेडगाव, तालुका दिंडोरी येथे विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य अशी शिक्षण संस्था आहे। विद्यार्थ्यांचा गुणवत्ता हा संचालक मंडळाचा एक ध्यास असतो। आत्ताच आपण एक मोठ्या वैश्विक संकटातून जात आहोत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा ज्ञानार्जन करण्याचं कामकाज थोडंसं मंदावलेलं आहे। मग टेक्नॉलॉजीचा उपयोग करून विद्यार्थ्यांचं ज्ञान, विद्यार्थ्यांचं शिक्षण हे अविरतपणे चालू राहावे, यासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थाचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय निलिमाताई पवार व सर्व संचालक मंडळाने असा निर्णय घेतला की विद्यार्थ्यांना घरी बसल्या जागी टेक्नॉलॉजीचा वापर करून शिक्षणाचं कार्य सुरू ठेवायचं आहे। त्या संदर्भातच आपल्याला व्हिडिओच्या मार्गदर्शनातून टेक्नॉलॉजीचा वापर करून विविध विषयांचं अध्यापन या ठिकाणी आम्ही करणार आहोत। मला देखील इयत्ता 9वीचा वर्ग देण्यात आलेला आहे आणि विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान। मी भाग 1 मधील काही पाठांचं मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला करणार आहोत। मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाचं पुस्तक तुमच्याकडे असेल, कदाचित नसेलही। एखाद वेळेस टेक्नॉलॉजीचा योग्य वापर केला असेल तर बुक लायब्ररी बालभारतीच्या वेबसाईटवरून तुम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी मराठी माध्यमाचं पुस्तक एखाद वेळेस डाउनलोड केलं असेल, किंवा काही विद्यार्थ्यांना ते विकत घेता येणंही शक्य झालं असेल, किंवा काहींनी मागील वर्षातील विद्यार्थ्यांकडून ते प्राप्त करून घेतलं असेल। जर आपण पुस्तकाचा वरील पृष्ठ बघितलं किंवा तुमच्याकडे नसेल तर आता मी समोर तुम्हाला ते दाखवत आहे। विज्ञान तंत्रज्ञान इयत्ता 9वी भाग 1 आणि भाग 2 असा आम्ही उल्लेख करतो, पुस्तक मात्र एकच आहे। या पुस्तकामध्ये विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 आणि 2 असे आपण विभागणी केलेली आहे। पुस्तकाची रचना बघितल्यानंतर आपल्याला लगेचच लक्षात येतं की भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र याच्याशी निगडीत असलेल्या काही पिक्चर्स आपल्याला दिसत आहेत। कुठे केमिकल फॉर्म्युला दिसतोय, कुठे मेंदूचं चित्र दिसतंय। फिजिक्सच्या बाबतीत आपल्याला काही गोष्टी इथे समोर दिसत आहेत, काही पेशी दिसत आहेत। एकूणच पुस्तकाची रचना करत असताना फ्रंट पेज अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेला आहे। तदनंतर मध्ये आपण प्रवेश केला तर शिक्षिका, विद्यार्थी काही कृती करताना आढळतात। साधारणपणे ज्यावेळेस आपण समोरासमोर शिकत असतो त्यावेळेस या विषयीचं जवळपास 1 तासाचं इंटरॅक्शन आपल्यामध्ये होत असते, परंतु आता ते शक्य नाही। म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की पान क्रमांक 1 आणि वरचं पृष्ठ यामध्ये तुम्हाला विज्ञानाच्या बाबतीत कुठल्या गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या बघायच्या आहेत, वहीमध्ये लिहून काढा। म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीतून विज्ञान काय दिसतंय ते आम्हाला समजेल, किंवा तुमच्या बुद्धीला तेवढीच चालना मिळेल। चला आपण प्रत्यक्ष शिकण्याकडे लक्ष देऊया। विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 मधील पाठ क्रमांक 2 पाठाचं नाव आहे कार्य आणि ऊर्जा। या पाठाची आपण आज सुरुवात करणार आहोत। या पाठामध्ये साधारणतः कुठल्या घटकांचा समावेश असणार आहे, आपण या पाठातून नेमकं काय शिकणार आहोत याचं प्रथमतः मी तुम्हाला माहिती देतो। या पाठामध्ये आपण कार्य, ऊर्जा, त्याचबरोबर यांत्रिक ऊर्जा,
ऊर्जा अक्षयतेचा नियम आणि मुक्त पतन या घटकांचा अभ्यास करणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, या पाठात आपण कार्य, ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, ऊर्जा अक्षयतेचा नियम आणि मुक्त पतन या घटकांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया पहिल्या घटकापासून. त्यासाठी तुम्हाला एक चित्र मी स्क्रीनवरती शेअर करतो. मित्रांनो, या चित्राचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. या चित्रामध्ये नक्की तुम्हाला कुठल्या गोष्टी दिसतायत? चित्राविषयी थोडीशी माहिती प्रत्येकानेच सांगायची आहे. जर तुम्ही 2 विद्यार्थी असाल, पालकांसोबत बसलेला असाल, तर तुम्ही ती माहिती पालकांशी शेअर करू शकता. दोघं-तिघं मित्र असाल, तर एकमेकांमध्ये डिस्कस करा आणि या चित्रामध्ये नक्की तुम्हाला काय दिसतंय? ठीक आहे, विचार झाला असेल, पुढे जाऊया. या चित्रामध्ये साधारणतः 4 व्यक्ती तुम्हाला दिसतायत. प्रत्येक व्यक्ती काहीतरी करतो आहे. त्या अनुषंगाने मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मागील चित्रामध्ये कोणकोणत्या घटनांमध्ये कार्य झाले आहे? परत एकदा प्रश्न विचारतो. मागील चित्रामध्ये कोणकोणत्या घटनांमध्ये कार्य झालेलं आहे? चित्र पुन्हा एकदा दाखवतो. बघा आणि सांगा. दुसरा प्रश्न, शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता कार्य झाले नाही असे आपण केव्हा म्हणतो? या दोन्ही प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत. तुम्ही एखाद्या वेळेस उत्तर दिलं असेल, तुमच्यामध्ये मनामध्ये ते उत्तर असेल. बघा, सामान्यतः कोणत्याही शारीरिक किंवा बौद्धिक कृतीला कार्य म्हणून घेण्याची प्रथा आहे. बघा, पुन्हा एकदा रिपीट करतो. सामान्यतः कोणत्याही शारीरिक किंवा बौद्धिक कृतीला कार्य म्हणून घेण्याची किंवा संबोधण्याची प्रथा आहे. आपण चालतो किंवा धावतो तेव्हा आपल्या शरीरातील ऊर्जा कार्य करण्यासाठी उपयोगात आणली जाते. अभ्यास करणाऱ्या मुलीनेही कार्य केले आहे असे आपण म्हणतो. मागे परत एकदा चित्र दाखवतो तुम्हाला. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय ती मुलगी अभ्यास करते आणि मग काही विद्यार्थ्यांचं उत्तर असेल की त्या मुलीने कार्य केलेलं आहे असे आपण म्हणतो. परंतु ते तसं नाहीये. ते तिने मानसिक कार्य केलेलं आहे. भौतिकशास्त्राचा विचार करता भौतिकशास्त्रात आपण भौतिक कार्याचा विचार करतो. भौतिकशास्त्रात कार्य या शब्दाला विशिष्ट असा अर्थ आहे. एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आले असे आपण म्हणतो, किंवा याला आपण कार्याची व्याख्या म्हणूया. पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या वस्तूवर, कुठलीही वस्तू असेल, त्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाले, म्हणजे जागा बदल झाली, त्याला आपण शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणतात, किंवा त्याला कार्याची व्याख्या असे म्हणतात. पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचे परिणाम आणि पदार्थाच्या बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकारा इतके असते. म्हणजेच आपल्याला कार्याची व्याख्या मिळते किंवा कार्याचं सूत्र मिळतं. म्हणजे कार्य करण्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता असते आणि बल आणि विस्थापन यांचा गुणाकार केला तर आपण कार्य केलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन हे एक सूत्र तयार होतं. मागच्या प्रकरणातही आपण शिकलो. मागच्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आपण समजून घेतल्या. त्यामध्ये सुद्धा बल आणि विस्थापन ह्या गोष्टींचा तुम्हाला पुन्हा पुन्हा उल्लेख येत होता. त्या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून आपण कार्याची व्याख्या या ठिकाणी समजून घेतली. एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणतो, किंवा त्याला कार्य असे म्हणतात. मित्रांनो, आता जे नवीन पुस्तकं तयार झालेली आहेत त्या पुस्तकामध्ये आपल्याला विद्यार्थी आणि शिक्षकांना करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांच्या
बुद्धीला चालना देणाऱ्या, शिक्षकांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामध्ये थोडे आठवा, हे करून बघा, अशा प्रकारचे मुद्दे येतात. इथे सुद्धा थोडे आठवा हा भाग येतोय आणि हा पॅरेग्राफ आपण वाचूया. या समोरच्या स्क्रीनवरती एक मुलगी, तिला आपण नाव दिलंय मीनाक्षी. ती काहीतरी कार्य करताना दिसतंय. मीनाक्षीला एक लाकडी ठोकळा, म्हणजे या ठिकाणी लाकडी ठोकळा दिसतोय तुम्हाला, एरो दाखवतोय मी. ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत विस्थापित करावायचा आहे. म्हणजे ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत विस्थापित करावायचा आहे. पुढील पृष्ठावरील चित्र पहा. त्यासाठी अजून एक चित्र मी देणार आहे. त्यावेळी एफ एवढे बल लावले असताना खर्च झालेली सर्व ऊर्जा त्या ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण करण्यासाठीच वापरली गेली का? का ती ऊर्जा कोणकोणत्या बलावर मात करण्यासाठी वापरली गेली असेल? त्यासाठी मी चित्र दाखवतो. बघा, दिसतंय? पुन्हा एकदा आपल्या घटकाकडे येऊया. प्रश्न विचारलेला होता, ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण करण्यासाठी ही ऊर्जा वापरली गेली का? किंवा कोणकोणत्या बलावर मात करण्यासाठी ही ऊर्जा वापरली गेली? त्यासाठी तुम्ही चित्राचं निरीक्षण केलं. तत्पूर्वी जरा डोकं चालवायचंय. असा एक मुद्दा आहे. तर वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशेने होत असताना झालेले कार्य काढण्यासाठीची पद्धत आपण शिकलेला आहोत, तुम्ही शिकलेला आहात. बघा, परत एकदा सांगतो. वस्तूचे बलाचे दिशेने झालेले विस्थापन, ज्या दिशेने आपण बल लावतो त्या दिशेने झालेले विस्थापनाच्या संदर्भातील कार्य काढण्याची पद्धत आपण शिकलो आहोत. परंतु जर वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशेने होत नसेल तेव्हा झालेले कार्य कसे काढतात हे आपल्याला बघायचे. मी तुम्हाला ते पिक्चर बघायला सांगितले होते, चित्र बघायला सांगितले होते. या ठिकाणी मीनाक्षीला ए पासून बी पर्यंत हा ठोकळा विस्थापित करायचा आहे. इथे एक लहान मुलगी खेळणी ओढते आहे आणि दोन गाड्यांमध्ये मागच्या गाडीला ओढून नेण्यासाठी ही दुसरी गाडी तयार आहे. हे सर्व वस्तूचे विस्थापन दाखवण्यासाठीचे चित्र आहे. बघा, या चित्रांचा आपण विचार केला तर चित्र क्रमांक 2 म्हणजेच ब आणि क मध्ये दाखवलेली घटना तुम्ही पाहिलेल्या असतील. आपल्या आजूबाजूला अशा घटना नेहमी घडत असतात. घरामध्ये, घराच्या बाहेर लहान मूल जेव्हा गाडी खेळताना खेळत असते त्यावेळेस त्याने लावलेले बल, गाडीचे होणारे विस्थापन हे एकाच दिशेने असत नाही. त्याचप्रमाणे मोठ्या वाहनाने लहान वाहनास ओढत घेऊन जाताना तुम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे गाडी पंक्चर वगैरे झालेली असेल किंवा गाडी खराब झालेली असेल त्यावेळेस तुम्ही अशी गोष्ट बघतात, किंवा आपल्या घरी सुद्धा असा प्रसंग येतो. निश्चितपणे तुम्ही ही गोष्ट बघितली असेल. ही या ठिकाणी 4 व्हीलर 4 चाकी गाडी दाखवलेली आहे. तुम्ही एखाद्या वेळेस 2 चाकी 2 व्हीलरला ते बघितलं असेल. यावेळी ही बल आणि विस्थापन यांची दिशा सारखी नसते, एकाच दिशेला नसतात ते. म्हणजेच विस्थापनाच्या दिशेशी काही अंश कोनातून बल लावलेले असते, सरळ सरळ नसते. म्हणजे काहीतरी कोण त्या ठिकाणी तयार झालेला असतो, दिशा सारखी नसते. अशा वेळी घडून आलेले कार्य आपण कसे काढू शकतो ते पाहायचंय. वरील उदाहरणात लहान मूल खेळण्यातील गाडी दोरीच्या साहाय्याने ओढते तेव्हा बल दोरीच्या दिशेने लावले जाते. बल दोरीच्या दिशेने लावले जाते. गाडी क्षितिज समांतर पृष्ठभागावरून ओढली जाते त्यावेळी झालेले कार्य काढण्यासाठी बलाला विस्थापनाच्या दिशेत लागलेल्या बलामध्ये रूपांतरित करून घ्यावे लागते. विद्यार्थी मित्रांनो, समजा F हे प्रत्यक्ष लावलेले बल आहे. F1 हे विस्थापनाच्या दिशेतील लावलेले बल आपण मानले आणि S हे जे विस्थापन आहे असं आपण ठरवलं, मानलंय. विस्थापनासाठी S हे चिन्ह आपण वापरत असतो. यावेळी झालेले कार्य बरोबर W बरोबर F1 गुणिले S. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. आपण व्याख्या मागे बघितली. W हा अक्षर वर्क कार्यासाठी वापरला जातो.
कार्याचं सूत्र W बरोबर लावलेलं बल आणि विस्थापन. विस्थापनाच्या दिशेने झालेले बल F1 आहे. W बरोबर F1S. बल दोरीच्या दिशेने म्हणजे क्षितिज समांतर रेषेशी काही अंशाच्या कोनातून प्रयुक्त केलाय. म्हणजे समजा या ठिकाणी ही खेळणी आहे, मुलीचा हात ह्या ठिकाणी आहे, या अशा पद्धतीने दोरी आहे. तर क्षितिज समांतर पातळी ही जर पकडली आपण तर बघा ह्या दोघांमध्ये काहीतरी कोन झालेला आपल्याला दिसतोय. F या बलाच्या क्षितिज समांतर दिशेला कार्य करणारा घटक F1 म्हणजे हा दोरी, आणि F1 इकडच्या बाजूला. मग ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिसते? एक त्रिकोण तयार झालेला दिसतो. गणितामध्ये आपण त्रिकोणमितीचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला थोडासा त्रिकोणमितीचा भाग मदतीला घ्यावा लागणार आहे. हा या दोन बाजूंमध्ये झालेला कोन आहे थीटा, आणि जर आपल्याला हे अंतर काढायचे असेल म्हणजेच बल काढायचे असेल तर या कोनाचा वापर करून घ्यावा लागेल. थोडक्यात मी माहिती देतो. हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये ह्या दोन काटकोन करणाऱ्या बाजू आहेत आणि या काटकोनासमोरील बाजूला कर्ण असे म्हणतात. त्रिकोणमितीचे 6 गुणोत्तर आहेत. त्यापैकी एक गुणोत्तर आपण घेऊया, कॉस गुणोत्तर. कॉस गुणोत्तराचं व्याख्या आहे कोना लगतची बाजू भागिले कर्ण. साइन गुणोत्तराची व्याख्या आहे कोना समोरील बाजू भागिले कर्ण. इथे कोन आहे हा थीटा, लगतची बाजू म्हणजे ही बाजू. इथे नावं जरी ABCD अशी दिलेली नसेल तर ह्या बाजूला नाव आहे F1 आणि कर्ण आहे आपला F. कोना लगतची बाजू F1, कोना कर्ण काटकोन त्रिकोणातील कर्ण F. कॉस थीटा बरोबर F1 भागिले F. जर हा छेदस्थानी असलेला F कॉस थीटा आणि F1 गणितीय क्रिया केली तर F कॉस थीटा बरोबर F1 म्हणजेच F1 बरोबर F कॉस थीटा अशा प्रकारचं सूत्र तयार होतो. म्हणून या बलाने झालेले कार्य W बरोबर, सूत्र बघा इकडे, W बरोबर F1S. W बरोबर F1चं आपण उत्तर शोधलेलं आहे. ती किंमत इथे टाकूया. F1 ची किंमत आहे F कॉस थीटा टाकली आणि हा S म्हणजे झालेले कार्य बरोबर F म्हणजे बल गुणिले विस्थापन आणि कॉस थीटा. या कॉस थीटाच्या किमतीवरती म्हणजे झालेल्या कोनावरती काय कार्य झाले हे अवलंबून असते. हा चार्ट तुम्हाला दिसतोय. पुढच्या स्लाइड मधून आपण अभ्यास केल्यानंतर तुम्हाला या चार्ट मध्ये असलेले हे निष्कर्ष भरायचे आहेत. ते निष्कर्ष निश्चितपणे तुम्हाला सांगता येतील. म्हणजे जेव्हा थीटा 0 असेल, 90 अंश असेल किंवा 180 अंश असेल त्यावेळेस कार्य किती झाले ते आपण पुढच्या स्लाइडच्या आधारे तुम्हाला समजून सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे वरचं हेडिंग आहे धन, ऋण आणि शून्य कार्य. यासाठी विचार करा आणि सांगा. ही एक गोष्ट मी तुम्हाला तुमच्या समोर ठेवतोय. बल आणि विस्थापन यांच्या दिशांबाबत चर्चा आपल्याला करायची आहे. काही गोष्टी 5 मुद्दे इथे आहेत. बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे. उदाहरण, एक गाडी बंद पडली, गाडीला धक्का देणे. तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेला चेंडूचा झेल घेणे. तुम्ही क्रिकेट बघतात, बॅट्समनने मारलेला बॉल उंच हवेत उडाला आणि फिल्डरने, क्षेत्ररक्षकाने तो झेलला समजा, असं म्हणूया. दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे. खेळातील विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीची माहिती असेल. गोफणीमध्ये आपण दगड टाकतो आणि गोल फिरून गोफणीचं एक टोक सोडतो आणि गोफण फिरत असतो. जिना चढणे व उतरणे किंवा झाडावर चढणे. पुढचं उदाहरण आहे गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबवणे. आता वरती 5 हे जी उदाहरणं आहेत, या वरील उदाहरणांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या काय लक्षात येते तर असं लक्षात येते की बल आणि विस्थापन यांची दिशा सारखीच आहे, असं आपल्याला काही उदाहरणामध्ये दिसून येतं. काहींमध्ये दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत, तर काही उदाहरणांमध्ये बल आणि विस्थापन यांची दिशा एकमेकास लंबरूप आहे, म्हणजे दोघांमध्ये 90 अंशाचा कोन आहे. अशा वेळी बलामुळे
कशा प्रकारे कार्य घडते ते आपल्याला बघायचं आहे. साधारणपणे 5 उदाहरणं दिलेली आहेत, त्याचं विभागणी तुम्ही करू शकतात. बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे, बल आणि विस्थापन कोणत्या दिशेने कार्य करत आहे, तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेला चेंडू एकमेकांच्या विरुद्ध आहे का दिशा एकच आहे का लंबरूप आहे. बघा, ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते म्हणजे थीटा 0 असतो, त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य हे धनकार्य असते. म्हणजेच मागील चित्रामध्ये बघा, थीटा 0 असेल म्हणजे क्षितिज समांतर पातळीत आपण जर या ठिकाणी बल लावलं तर थीटा 0 येतो आणि कॉस थीटाची किंमत काय असते, 1 असते. अशा वेळेस बलाचे जे कार्य होते त्याला धनकार्य असे म्हणतात. ज्यावेळेस बलाची आणि विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते, थीटा किती असतो, 180 अंश असतो, विरुद्ध, एकमेकांच्या विरुद्ध आहे, त्यावेळी बलाने केलेले कार्य हे ऋण कार्य असते. थीटा 180 असेल तर कॉस थीटाची किंमत -1. इयत्ता 9वी आणि 10वी साठी सगळे गुणोत्तर आपण 0 ते 90 अंशापर्यंत घेतो, परंतु कॉस 180 ची किंमत -1 असते आणि -1 असल्यामुळे उत्तर कार्याबरोबर -f गुणिले s म्हणजे ऋण कार्य झाले असे आपण म्हणतो. आणि ज्यावेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल आणि विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात म्हणजे थीटा 0 असतो, त्यावेळेस बलाने केलेले कार्य काय असते, 0 असते. लक्षात आलं? ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कार्याची व्याख्या बघितली. बल आणि विस्थापन यांचा गुणाकार म्हणजे कार्य. आपल्याला बलाचं एकक माहिती आहे, विस्थापनाचं पण एकक माहिती आहे. या दोघांचा वापर करून आपण कार्याचं एकक शोधणार आहोत. SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन आहे आणि SI पद्धतीत विस्थापनाचे एकक मीटर आहे. म्हणून कार्याचं एकक बल न्यूटन, विस्थापन S न्यूटन गुणिले मीटर म्हणजे न्यूटन मीटर, यालाच आपण जूल असे म्हणतो. जूल असे नाव त्याला दिलेलं आहे. या 1 जूलचा अर्थ काय नक्की, 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे, म्हणजे बलाची किंमत 1 टाकायची. बलाच्या दिशेने झालेले विस्थापन, विस्थापनासाठी एकक आहे मीटर, 1 मीटर विस्थापन असेल, 1 न्यूटन बल 1 मीटर विस्थापन, या दोघांचा गुणाकार केला, 1 न्यूटन आणि 1 मीटर यांचा गुणाकार म्हणजेच 1 जूल. 1 जूलची किंमत नेहमी लक्षात ठेवायची, 1 न्यूटन मीटर. CGS पद्धतीत बलाचे एकक शोधूया. CGS पद्धतीत बलाचे एकक आहे डाइन आणि विस्थापनाचे एकक आहे सेंटीमीटर. म्हणून कार्याचे एकक डाइन सेंटीमीटर, बलाचे एकक डाइन, विस्थापनाचे एकक सेंटीमीटर. म्हणून CGS पद्धतीत बलाचे एकक आहे डाइन सेंटीमीटर, परंतु यालाही परत अर्ग असे म्हणतात. म्हणजे SI पद्धतीत कार्याचं एकक होतं जूल, CGS पद्धतीत कार्याचं एकक होतं अर्ग. 1 अर्ग म्हणजे 1 डाइन गुणिले 1 सेंटीमीटर. आता ह्या जूल आणि अर्ग म्हणजे SI आणि MKS पद्धतीमधील कार्याच्या एककांमध्ये काय संबंध आहे ते शोधूया. अगदी सोपा, गणितीय भाषामध्ये सांगितलं तर 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन, 1 मीटर बरोबर 10⁻² सेंटीमीटर. आपणास माहिती आहे कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन हे जर सूत्र वापरलं आपण, 1 न्यूटनची किंमत 10⁵, 1 मीटरची किंमत 10⁻². घातांक प्रकार आपण गणितामध्ये शिकतो, पाया समान आहे, घातांकांची बेरीज म्हणजे 10⁵ + 2 7⁻. 1 जूल बरोबर 10⁻² अर्ग, असा एक सहसंबंध जूल आणि अर्ग मध्ये आपल्याला बघायस मिळतो. मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला शून्य कार्य, धनकार्य, ऋणकार्य याच्यासाठी प्रयोग करून आपल्याला बघता येतील. त्यासाठी तुम्हाला एक प्रयोग मी या ठिकाणी सुचवतो, तुम्ही घरी नक्की करून बघा. एक प्लास्टिकचा कप घ्या, त्या खालच्या बाजूस मध्यभागी एक छिद्र पाडा, त्या छिद्रातून लांब दोरी
लांब दुहेरी करून दोरा दुहेरी करून घ्या, त्याला पुरेशी जाड गाठ बांधा जेणेकरून दोरा आणि छिद्र खाली येणार नाही. म्हणजे इथे बघा दोरा आणि छिद्र खाली येणार नाही. दोऱ्याच्या दोन्ही मोकळ्या टोकांना एक नट बांधा, इथे आणि इकडे नट दिसतोय तुम्हाला, नट बांधा. आणि अशा प्रकारे 3 कृती तुम्हाला दिलेल्या आहेत. कृती 1 करा. कृतीमध्ये कप टेबलावर ठेवून एका बाजूचा नट प्लास्टिकच्या कपामध्ये ठेवा व दुसऱ्या बाजूचा नट आकृतीत दाखवल्याप्रमाणे खालच्या दिशेने सोडा. या ठिकाणी अशा प्रकारे कृती काय होतं ते बघायचे. कप पुढे सरकत असताना पट्टी घेऊन अडथळा निर्माण करा आणि कपाला थांबवा. कृती ज्यावेळेस करतो त्यावेळेस मध्ये पट्टी ठेवायची आहे. आणि कृती करण्यासाठी कप टेबलावर ठेवून दोन्ही बाजूंना नट सोडून द्या. दोन्ही बाजूंना नट सोडून द्यायचं. आणि मग काय होतं ते बघा. आकृती मधील कप का खेचला जातो, बलाचं विस्थापनाची दिशा बघा. विस्थापनाची दिशा आणि पट्टीने लावलेल्या बलाची दिशा याच्यामध्ये काय संबंध आहे. आणि कपामध्ये विस्थापन होत नसेल तर त्यावेळेस बघा हा नट आणि हा नट याच्यामध्ये किती अंशाचा कोन आहे. मध्ये कोणते कार्य घडून आलेलं आहे. मागच्या भागामध्ये आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं किती अंशाचा कोन तयार झाला, याच्यावरती धन ऋण आणि शून्य कार्य घडते. त्या बाबतीतील हा प्रयोग आहे. सर्वांनी घरी तो करून बघायचा आहे आणि त्या तक्त्यामध्ये निष्कर्ष नोंदवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकामध्ये आपल्याला अनेक अशा गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्या विज्ञानाशी संबंधित आणि विद्यार्थ्यांची रुची वाढवावी, ज्ञानात भर पडावा यासाठी दिलेले आहेत. समजा एक कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करत आहे आणि उपग्रहावर असलेल्या गुरुत्वबल आणि उपग्रहाचे विस्थापन एकमेकांना लंब दिशेने असल्याने गुरुत्वबलाने केलेले कार्य काय असते, शून्य असते. कार्यांचे संस्था राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा दिल्ली नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी या संस्थेची संकल्पना 1943 मध्ये मांडण्यात आली. ही भारतातील प्रयोगशाळा वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या नियंत्रणात कार्य करते. येथे फिजिक्सच्या बाबतीत म्हणजे भौतिकशास्त्राच्या विविध शाखांचे मूलभूत बेसिक संशोधन चालते, त्याचे काम चालते. उद्योगांना विकास कामात गुंतलेल्या विविध संस्थांना मदत करण्याचं ते काम करते. मापनाची राष्ट्रीय मानके प्रस्थापित करणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. कुठल्याही गोष्टीचं मापन करण्याचं जे मानके असतात, स्टँडर्डायझेशन असतं, त्याचं काम ही संस्था करत असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण कार्याची व्याख्या बघितली, त्याचबरोबर कार्याचे सूत्र बघितलं. त्या सूत्राचा वापर करून 20 kg वस्तुमान असलेली वजन असलेली वस्तू 10 मीटर उंचावर गेली तर लागणारे कार्य काढा. गुरुत्वीय त्वरण G बरोबर 9.8 घेत असतो. M ची किंमत 20 किलोग्रॅम, S विस्थापन 10 ग्रॅम 10 मीटर, G 9.8, F बरोबर mg या सूत्रामध्ये किंमत टाकली. उंचीवर न्यायचं आहे म्हणून लागणारे कार्य गुरुत्वीय त्वरण बलाची दिशा विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने आहे, वरती जात आहे, म्हणून या ठिकाणी G ची किंमत ऋण घेतली. F बरोबर -196 न्यूटन, बलाची F बरोबर ma हे सूत्र वापरलं. मागच्या प्रकरणामध्ये तुम्ही शिकलेला आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियमाचा वापर करून कार्य बरोबर Fs या किमती टाकल्या तर आपल्याला 1960 जूल ऋण इतकं कार्य झालेलं दिसतं. हे दुसरं एक उदाहरण आहे ज्यामध्ये कॉसची किंमत दिलेली आहे. प्रवीणने क्षिती समांतर दिशेशी 60 अंश कोनातून लावलेल्या 100 न्यूटन बलामुळे वस्तूचे क्षिती समांतर दिशेत झालेले विस्थापन 400 जूल एवढे असल्यास वस्तूचे विस्थापन किती, याच्यासाठी सुद्धा आपण ह्याच फॉर्म्युल्यांचा उपयोग करून या ठिकाणी उदाहरण सोडवलेले आहेत. कॉसची किंमत 60 ची दिलेली आहे, 1/2 किमती टाकून आपण उदाहरण सोडवलेले आहे. पुढचा मुद्दा आहे ऊर्जा. असे का होते? रोप लावलेली कुंडी अंधारात ठेवली तर रोपे कोमजून जाते. घरामध्ये टेप अथवा टीव्हीचा आवाज वाढवल्यास घरातील भांडी हलतात. सूर्यप्रकाशामध्ये धरलेल्या बहिर्वक्रभिंगाच्या साहाय्याने कागदावरती प्रकाश एकत्र केल्यास कागद जळतो. या कृती आपण करून बघितलेल्या आहेत किंवा अनुभवलेल्या आहेत. पदार्थामध्ये असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय
आपण अशी व्याख्या ऊर्जेची करू शकतो. पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय. कार्य आणि ऊर्जेची एकके सारखीच आहेत. SI पद्धतीत एकक आहे जूल आणि CGS पद्धतीत आहेत अर्ग. तर या ऊर्जेचे प्रकार भरपूर आहेत. सांगा बरं कुठकुठले ऊर्जेचे रूपे तुम्हाला ज्ञात आहेत? यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, विद्युत चुंबकीय, रासायनिक ऊर्जा, अणुऊर्जा, सौर ऊर्जा अशा अनेक ऊर्जांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्या पाठात आपण दोनच ऊर्जांचा अभ्यास करणार आहोत, गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा. प्रथमतः गतिज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी. काय घडेल ते सांगा. वेगवान चेंडूवर स्टंप आदळल्यास, कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगटीला मारल्यास, गोट्या खेळताना गोटीवर गोटी आदळल्यास, वरील उदाहरणात काय लक्षात येते? तर गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळल्यास स्थिर वस्तू गतिमान होते आणि पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस आपण गतिज ऊर्जा असे म्हणतो. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेस आपण गतिज ऊर्जा असे म्हणतात. एखाद्या वस्तूने बलाने S विस्थापित अंतर केलं असेल तर झालेले कार्य म्हणजे त्या वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा बरोबर कार्य दोघांचं सूत्र एकच. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी बरोबर F × S म्हणजे बल गुणिले विस्थापन. या ठिकाणी गतिज ऊर्जेचं समीकरण मिळवण्याचा प्रयत्न करूया. समजा M ही वस्तुमान आहे, वस्तूचे बलामुळे ती गतिमान झाली. U हा तिचा अंतिम वेग असेल, म्हणजे U अंतिम वेग म्हणजे थांबल्यावरती वेग येतो 0. त्या वस्तूवर F बल लावल्यास A एवढे त्वरण निर्माण होते आणि T कालावधीनंतर अंतिम वेग काय होतो त्याचा V होतो. या कालावधीत तिचे विस्थापन S होते. म्हणून वस्तूवर झालेले कार्य सूत्र आहे W बरोबर Fs. न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम F बरोबर ma पहिल्या प्रकरणात आपण शिकलोय. आणि दुसरं समीकरण जर वापरलं आपण, S बरोबर विस्थापन बरोबर ut बरोबर 1/2 at². आरंभिक वेग 0 घेतला, किंमत टाकली तर याची किंमत येते 1/2 at². म्हणून W बरोबर ma F ची किंमत, त्याच्यानंतर S ची किंमत 1/2 at². गणितीय क्रिया केली 1/2 m × at². न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या समीकरणावरून आपल्याला लक्षात येते V बरोबर U अधिक at. U 0 आहे. V बरोबर अंतिम वेग at. V वर्ग बरोबर at वर्ग म्हणजे W बरोबर 1/2 m आणि ह्या at वर्गाची किंमत येते V वर्ग. वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा म्हणजे त्या वस्तूवर झालेले कार्य होय. कायनेटिक एनर्जी W बरोबर 1/2 mv² अशा प्रकारे आपल्याला ते सूत्र मिळते. त्या सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी एक उदाहरण सोडूया. 250 ग्रॅम वस्तुमान असलेला दगड 2 मीटर पर सेकंदाने उंचीवर खाली पडत असेल तर गतिज ऊर्जा किती असेल? m 250 ग्रॅम, त्याचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये केलं 0.25 किलोग्रॅम. वेग आहे 2 मीटर पर सेकंद. सूत्र 1/2 mv². गणितीय क्रिया केल्यानंतर 0.5 जूल असं त्याचं उत्तर येतं. जर एखाद्या गतिमान वस्तूचे वस्तुमान दुप्पट केल्यास वस्तूची गतिज ऊर्जा किती पट होईल? जरा डोकं चालवायचं आहे. आज या प्रकरणामध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला. त्या सर्व गोष्टींच्या वरती मी तुम्हाला एक स्वाध्याय देतो. प्रश्न पहिला, व्याख्या लिहा. कार्य, ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. प्रश्न दुसरा, कार्याचे SI पद्धतीतील व CGS पद्धतीतील एकक लिहा. या प्रकरणातील उरलेला भाग हा पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवला जाईल. धन्यवाद मित्रांनो. आजसाठी एवढंच.